20 मे 2025 रोजी संविधान चौक नागपूर येथे आयटकच्या वतीने चेतावणी आंदोलन करण्यात आले। आंदोलनामध्ये शालेय पोषण आहार कर्मचारी, आशा कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते। या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला शालेय पोषण आहाराचे 1000चा GR काढण्याबद्दल चेतावणी देण्यात आली व आशा वर्करांचे 4 महिन्यापासून थांबलेले मानधन लवकरात लवकर देण्यात यावे। या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 जूनला पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल अशी चेतना देण्यात आली। शासनाला यावेळी आयटकचे राज्य सचिव काळे, अंगणवाडीचे ज्योती शहारे, जयश्री चहादे व इतर आयटकचे पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, कैलाश घरडे, क्राइम रिपोर्टर, नागपूर। कोणी हा खूप करायचं म्हटलं माईक भेट करणारे आता बा कसं अरे आवाज तो, अरे आवाज तो। आणि 15 जूनला हे कशाच्या भरोशावरती हेडक्वार्टरवर मोठे काढले जाईल तर संघटनेच्या आंदोलनाच्या भरोशावरती आपण मिळवून घेतलेला आहे। ते देणं गरजेचं आहे, पण ही लढाई अधुरी। आपण संघटना म्हणून सरकारला वारंवार जे आंदोलन करून निवेदन सादर करत आहोत त्या निवेदनामध्ये कुठल्याही संघटनेने शासनाला आमचं मानधन वाढ करा असं म्हटलेलं नाही। तर काय म्हटलेलं आहे की आम्हाला इंडियन लेबर काउन्सिल आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO आणि ILCच्या सूचनेप्रमाणे आज 28,000 रुपये किमान वेतन द्या ही आपली मागणी आहे आणि त्या मागणीला आठवण करून देण्यासाठी आज आपण सरकारला चेतावणीची नोटीस दिलेली आहे। दुसरं, आपण सर्व काम करत असताना फक्त शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांमध्ये पुरुष कर्मचारी सुद्धा आहेत, पण अंगणवाडी आणि आशामध्ये सर्व महिला कामगार आहेत आणि त्या महिला कामगार त्यांना जे आजार होतात किंवा त्यांना जे नैसर्गिक गुणधर्म आहेत त्यासाठी काही मेडिकल ग्रीव्हन्सेस, मेडिकल आवश्यकता आहे आणि त्याचा लाभ सरकारने द्यावा अशी आपण कायम सरकारकडे मागणी करतोय। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना काही लाभ मिळतात पण तेच लाभ आशांना मिळत नाही, आशांना काही लाभ मिळतात तेच लाभ शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मिळत नाही। आणि म्हणून आमच्यासाठी शासनाने जे समान किमान कार्यक्रमासाठी जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीने काम करून आम्ही या महाराष्ट्राचे जे योजना कामगार आहोत, स्कीम वर्कर आहोत, यांना समान केलं पाहिजे आणि त्या समान कामासाठी आम्हाला सर्व समान वेतन या सरकारने दिलं पाहिजे। हे आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।